दत्तमती प्रकाशू मणे निवृत्ती दासू अवतारी जोजी प्रस्तुत प्राप्ती प्रसंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगाचे जगद्गुरु जगतवंदनीय श्री संत तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे। या अभंगातून तुकाराम महाराज आपल्याला क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू। तर आता तुम्हाला माहितीच आहे आपण इथं कशाकरता आलो, पण अल्पसा परिहार देणं माझं कर्तव्य म्हणून सांगते। शकुंतला पांडुरंग कानेटे यांचा हा पुण्य स्मरणाचा म्हणजे प्रथम वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे। या प्रथम वर्षाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण इथं जमलेलो आहे। त्यांच्या पश्चात आहेत हिराबाई राजाराम जाधव मुलगी, कचरू पांडुरंग कानेटे मुलगा, आरोप कचरू कानेटे नातू, सुरेश राजाराम जाधव नातू, स्नेहल अरुण कानेटे पंती, पायल सुरेश जाधव पंती, वेदांत अरुण कानेटे पंतू, दर्शन सुरेश जाधव पंतू आणि सत्यभामा कचरू कानेटे सून, चंद्रकला अरुण कानेटे नाचून, जयश्री सुरेश जाधव नाचून, मनीषा बाळासाहेब सोनवणे नाथ, कृपाली नंदू उगले नाथ, वैशाली नवनाथ शेळके नाथ आणि साधना अनिल गायकवाड नाथ असा हा आमचा छोटासा परिवार। आणि त्या परिवाराची आमच्या म्हणजे माझे वडील कचरू पांडुरंग कानेटे यांची मातोश्री गेली, जे मायेचा हात गेला मात्र यांचा मायेचा जो पसरा होता तो माया गेली, आई गेली त्यांची। मग त्यांच्या निमित्तानं हा जो कार्यक्रम ठेवलाय त्यांनी कचरू पांडुरंग कानेटेंनी जो हा कार्यक्रम ठेवला त्या आत्म्याला मात्र आज न्याय मिळणार आहे। न्याय त्या आत्म्याला न्याय मिळण्याकरता हे कार्यक्रम आणि कार्यक्रम असा आहे की हे कीर्तनाचं नियोजन जे केलं आहे तर त्या आत्म्याला शांतता मिळावी, त्यांना पुन्हा जन्मही नको आणि मरणही नको, या गाडग्यातून सुटण्याकरता आज आपण हा कार्यक्रम निवडलेला आहे। विठ्ठल हा कार्यक्रम ठेवलाय मात्र कीर्तनाचा, पण त्या न्यायाचा आज मात्र त्या आत्म्याचा आज न्यायाचा दिवस आहे। या आत्म्याला कोणत्या देहात प्रवेश करायचा आहे हा त्यांचा न्याय ठरवणार आहे। त्याच्याकरता आपण इथं त्यांच्या श्राद्धाच्या निमित्ताने इथं जमलो। मग न्याय कसा, पण तुकोबराय आपल्या संग अभंगाद्वारे बोलतात है की नाही, क्षणोक्षणी हाचे करावा विचार
भक्ती करा, देवाचं नामस्मरण करा, सगळ्या गोष्टी सांगतो. पण त्यांना माहिती आकाश आहे, त्याच्यामुळे लोक त्यांचं ऐकत. कारण ज्याची त्याचा अधिकार पाहून ते लोक ऐकत राहतात, नाही का. एखादा खरंच देश सेवा करतो ना, मग लोकांना माहिती हा खरंच देश सेवा करतो ना, मग आपण याचं ऐकलं पाहिजे, देश सेवा केली पाहिजे, आहे की नाही. एखादा भगवत भक्ती करतोय ना आणि मग स्टेजवर बोलून आणि मग सांगतो लोकांना अरे तुम्ही भगवत भक्ती करा, मग लोक त्याचं ऐकतात. कारण हा देश सेवा करतो, भगवत भक्ती करतो, याचं आपण ऐकलं पाहिजे. एखादा आई बाप्पाची सेवा करतो, आई बाप्पाची सेवा करतो आणि मग जगाला सांगतो अरे देव आई बाप्पांना माना, आई बाप्पांची सेवा करा, मग लोक त्यांचं ऐकतात, है की नाही. असं एरवी लोक कोणाचं ऐकायला तयार नाही. पण मात्र माझे तुकोबराय सांगतात ना, संत सांगतात की बाबा हो तुम्ही क्षणोक्षणाला विचार करा. मग क्षणोक्षणाला विचार काय करायचंय, काय करायचं. हा जन्म आपल्याला मिळालाय, अलगद मिळालाय, मोफत मिळालाय, मग याचा आपण काहीतरी फायदा करून घेतला पाहिजे की नाही. जोपर्यंत हा देह आपल्या ताब्यात आहे ना, तोपर्यंत भगवंताचं चिंतन करा मात्र, आणि सद्गुरु शोधा. सद्गुरु वाचून सापडे ना सोय, धरावे ते पायात यदी. ज्यावेळेस सद्गुरु आपल्याला त्या मापाचा भेटेल ना, सद्गुरु ज्यावेळेस त्या मापाचा भेटेल ना, आणि मग तुमच्यातला आमच्यातला देव कळला पाहिजे महाराज. आपण नुसतं मंदिरातल्या मूर्तींना जपतो, पण भगवंताने साधू संतांनी सांगितले महाराज अरे मंदिरातल्या मूर्तीला, पितळाच्या पाषाणाच्या या मूर्तीला देव लपून जपू नका. ते फक्त निमित्त आहे. जसं अर्जुन निमित्त मात्र होता ना, जसं अर्जुन निमित्त मात्र होता, ती भगवद्गीता पूर्ण आपल्या सगळ्या जगाला सांगितली. पहिल्याच अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात ओम नमो जी आद्य वेद प्रतिपाद्य जय जय सो सौवेद्य आत्मरूपा. पुढे जाऊन पाहायला सांगितलंय आतमध्ये, आणि आपण बाहेर पाहतो महाराज, आतमध्ये पाहायला सांगितलंय. म्हणून हा नरदेह पुन्हा भेटणार नाही. जोपर्यंत हा आपल्या ताब्यात आहे ना, तोपर्यंत लक्षात घ्या की आपल्याला याच्यातून सोडवणूक करायची. म्हणून साधू संत तसं भेटलं पाहिजे, संत तसे भेटले पाहिजे. पूर्वी जे संतांनी सांगितलं मार्ग धावून गेले आधी, दयानिधी संत पुढे देण्याची मार्ग धावून गेले आधी, दयानिधी संत पुढे तेनेचे पंथे चालू जाता, मग न पडे गुंता कोठे काही. आणि कुठेच गुंता पडणार नाही त्या साधू संतांच्या मार्गावर चाललो तर. मग आपण म्हणू आपल्या मनानं, मनाचा परमार्थ नाहीये, मनामनीचा परमार्थ करू नका. म्हणून हा नरदेह आपल्याला बहुत जन्माचं पुण्य लागतं तर हा नरदेह प्राप्त झाला. जन्म जन्मी आम्ही बहुपुण्य केले, जन्म जन्मी आम्ही बहुपुण्य केले, जन्म जन्मी
जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले बहु बहु पुण्य करावं लागतं तेव्हा कुठेतरी नामदेवराय म्हणतात जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली की हा नरदेह प्राप्त झाला. या जन्मात आलो आपण मग काय केलं पाहिजे महाराज? बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी बहुत सुकृताची जोडी पाहिजे तर या भगवंताची गोडी लागते महाराज. लक्षात ठेवा एकदा आपल्याला लहान मुलाला शाळेत घालायचं असं आहे की नाही. आता निघाले सिनियर केजी ज्युनियर केजी काय असेल ते. पूर्वी पण बालवाडी असायची आणि त्या बालवाडीमध्ये म्हणून त्या गोडी लागण्याकरता त्या अक्षराची ओळख होण्याकरता आपण काय लहान मुलाला करतो की लागावी गोडी म्हणून घालावी अंगणवाडी है की नाही. या भगवंताच्या म्हणून त्या शब्दाची त्या अक्षराची ओळख व्हावा म्हणून आपण त्या लहान मुलाला जसं बालवाडीत घालतो तसं या साधू संतांनी सांगितलं ना. त्या संतांनी सांगितलंय महाराज त्या संतांनी सांगितलं की हे नाम आहेत ना रामकृष्ण हरी नाम आहेत पण हे रामकृष्ण हरी म्हणा उघडा मंत्र जाना. हा उघडा मंत्र आहे महाराज पण आतमध्ये जो आहे ना तो काही वेगळाच आहे. तो गुप्त आहे तो झाकलेला आहे त्याच्यावरती आवरण आले. आवरण आले तर आमचे महाराज सांगत आहेत आमचे महाराज काय सांगतात की 500 रुपयाची नोट माहिती आहे ना तुम्हाला. 500 रुपयाच्या नोटवर किती गांधीजी आहे? किती महाराज? किती गांधीजी आहे? 500 रुपयाच्या नोटवर गांधीजी किती? असा विषय इथपर्यंत आहे अजून माहित नाही. एवढं दडलेलं आहे आपण नुसतं वरचीवर भक्ती करतो बरोबर आहे ना. इथपर्यंत माहिती नाही का 500 रुपयावर गांधीजी किती आहे? किती गांधीजी आहे? किती? एक म्हणले तुम्ही एक गांधीजी आहे की नाही. मग तर दुकानदार असं करून काय पाहतो सावली गांधीजी. मग ती सावलीच महत्वाची महाराज. त्या आतमध्ये दडलेलं आहे ना ती खरी नोट आहे का खोटी नोट आहे तो दुकानदार तेव्हा तिच्यावर व्यवहार चालू करतो. केव्हा? जोपर्यंत खऱ्या खोट्याचा निवाडा होत नाही ना तोपर्यंत परमार्थ चालू नाही. नुसता दिसणारा परमार्थ काढू नका. दिसणारा नाही असायला पाहिजे. स्वतः कांदा चिरताना टपकन डोळ्यात पाणी येतं ना तसं ते भगवंताचं नाव घेतलं त्याचं टपकन डोळ्यात पाणी झालं पाहिजे. त्याला म्हणतात अवस्था. अवस्था प्रकारच काही लोकांना माहिती नाही अजून. अवस्था प्रकार काही लोकांना माहित नाही. ते म्हणते तुमचं काहीतरी वेगळंच आहे. अरे खऱ्या भगवंताची जाणीव जर जो माणसाचा जो पद्मनाभ जोडलाय ना तो जोडण्याकरता कोणाने सांगितलं? उजळले भाग्यातला अवघी चिंता कोणी जोडला? मग संत तसे संत शोधले पाहिजे. काय? संत शोधले पाहिजे. संतांचा त्या साधूचा हात धरता आला पाहिजे. दरोनी या मनगट
तुझ्यातला माझ्यातला काय फरक आहे? त्या साधूची ओळख करून घ्या. महाराज आडरानामध्ये फिरू नका. आडराने वरणे जन आडराने वरणे साधू संत नुसते सांगतात भजन करा, कीर्तन करा. हा कीर्तन म्हणजे आपल्या जन्म उतारण्याचं साधन नाहीये. प्रवचन म्हणजे जन्म उतारण्याचं साधन नाही. काही लोकांना कीर्तन हे सुद्धा माहित नाही. कीर्तन काय असतं काय नाही, काही नाही बाबा, बाबा लोकांचे ते धंदेच असतात, है की नाही. पण आमचे बाबा सांगायचे महाराज, जेणेकरून मूर्ती टसावी
आमचे बाबा सांगायचे, भाऊ तू कीर्तनाला पुढे गेला ना कशाची अपेक्षा धरू नको बर का. अरे तुला जे लागणार जे भाडे आहेत ना ते स्वतः जायचं यायचं खिशात ठेव आणि मगच कीर्तन कर. नाही तर काही गरज नाही, कीर्तन करण्याची गरज नाही महाराज. आपला जर उद्धार होत असला ना तर ते सांगा, या देहाचा उद्धार होत असला ते या कीर्तनातून सांगा. नुसतं सासू सुना आई नुसतं बाजूला ठेवू नका. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आती आणावे तरी संताया बजावे सर्वस्वे. संतांना बजायला सांगितले. प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही साधू बळकट करा तर आपला जन्म उतरण्याचं साधन. वरचीवर किती गायक असू द्या, किती वादक असू द्या, किती चांगलं गाता येऊ द्या, त्याला किंमत नाही महाराज. अंतरंगातून पाहिजे, अंतरंगातून पाहिजे, बाहेर रंगाचा परमार्थ नको. आणि आता लोक म्हणतात देव कुठं राहिलाय का, लोक म्हणतात आता देव कुठं राहिलाय का. पण आमचे बाबा म्हणायचे अरे देव आता काळ्या पाण्यावर गेलाय का, फाशीवर गेलाय का. आणि आता लोक म्हणतात देव कुठं राहिलाय का. अरे तू चला तो कोणाचंच आहे. अरे नाथ विसी कृपाळू Hey,
काय नाटवासी कृपाळू देवासी काय नाटवायचंय पण त्या भगवंताचं चिंतन करायचंय मला चिंतन चित्ताच्या मनाला लावी म्हणच्या काय चिंतन चित्ताच्या मनाला त्या मनाला अडवायचंय म्हणून संतांनी सांगितलंय ना म्हणून ऐका मी सांगते म्हणून ऐकू नका मी काय तुमच्यापेक्षा लहान आहे बरं का मला काही ज्ञान नाही मी सगळ्यांपेक्षा लहान आहे तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत आणि सगळ्यांना ज्ञान आहे मी सांगावं आणि तुम्ही लोकांनी ऐकावं ही माझी मुळीच इच्छा नाही पण साधू संत सांगतात ना म्हणून ऐका तुम्ही आणि मी ऐकलं पाहिजे साधू संत सांगतात ना म्हणून तुम्ही आणि मी ऐकलं पाहिजे मी सांगते म्हणून ऐकू नका मनामनीचं परवर्तन आहे मनानं परवर्तन केलेलं चालत मनमार्गी गेला हरिपाठी स्थिरवला तोची धन्य जो मनानं जो परवर्तन करेल ना तो काय उपयोगाचा नाही हरिपाठी स्थिरवला तोची धन्य म्हणून साधू संतांनी सांगितले ना मग संतांनी काय सांगितलं तू कोबरा काय सांगतात महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये शरणोचरी हाती करावा विचार शरणोचरी हाती करावा विचार शरणोचरी हाती करावा विचार शरणोचरी हाती करावा
केलं
केलं नाही, मी चांगलं कर्म केले. मग चल म्हणे मी तुझ्या करताची. काय म्हणे? चल मी तुझ्या करताच बसलोय. मग त्या आत्म्याला तो भगवंताने ती योजना राबवली समजायची आपल्या करता बरं का. चांगलं कर्म करणाऱ्यांना ती भगवंतानी नावडी नाव घेऊन आपल्याला पलीकडच्या तीरावरती तिथून प्रवास जो आत्म्यात आपल्याला जायचंय तिथपर्यंत आपल्याला न्यायचंय, तो नावडी घेऊन जातो. पण चांगलं कर्म नसलं तर बघा अशा प्रकारे बरं का. आणि तुम्हारे ज्याने चांगलं कर्म केलं नाही त्याला बरं का. आपण फक्तच म्हणतोय मी खोटं बोलत नाही, मी वाईट कर्म करीत नाही, पण करताना विचार करीत नाही. पण लक्षात ठेवा आपण म्हणतो तेव्हा आहे ना मरायच्या महिलेवरती ना, मग आता नाही त्याचा विचार करायचा. तेव्हाच विचार करू, तेव्हा तात्पुरतं खोटं बोलू नाही. आम्ही चांगलं जीवन जगलो, आम्हाला घेऊन जा, चालेल का? एका बाजूला हे दोन खांदे आहे ना आपले, एका बाजूला चित्र आहे आणि एका बाजूला गुप्त आहे. अंधारात पाप केलं तरी लिखाण चालू आहे, लक्षात ठेवा. म्हणून क्षणोक्षणी हाची करावा विचार. त्या साधू संतांनी सांगितले महाराज, मी सांगत नाही, ते संतांनी सांगितले ना म्हणून ऐका. क्षणोक्षण करावा विचार. मग हा भवसागर करायचा आपल्याला. मग ज्याने चांगलं कर्म केलं पण तरी सुद्धा भगवंताला दया आली, मग त्या भगवंताने काय सांगितलं महाराज, तुम्ही जर गाय आहे ना, सगळ्यांकडे गाय असतील, शेतकरी म्हणण्याच्या नंतर गाय आहेत है की नाही. मग त्याला चारा पाणी, त्यांची भूक भागवणं, सगळं काय क्रिया समजा सगळं काय असू द्या, पण त्या गाय जी आहेत ना, गाय, त्या गायीचं संरक्षण केलं तरच आपल्याला पुण्य लाभतं महाराज. मग आता तुम्ही म्हणला आम्ही फ्लॅट मध्ये राहतो मुंबई ठिकाणी है की नाही, कल्याण, आम्ही सिटीत राहतो, आम्हाला कशी गाय पाळता येईल, कुठं गाय ठेवायची? विठ्ठल मग काय कुठे ठेवणार, आम्हाला कसं पुण्य लाभणार? मग तुम्ही जर एका ठिकाणी जी गो हत्या चालू आहे ना, ती गो हत्या थांबवण्याचं धाडस केलं तर तेव्हा ते काम येतं महाराज. नाही आपल्याला म्हणजे तर गोशाळा आहेत ना, वार्षिक जे काही आपल्या सची धर्माने म्हणजे आपली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीच्या नुसार कवळण आपण त्या गायीचं दान जर केलं तर आपल्याला पुण्य लाभेल महाराज. मग याला माझा सांभाळ केलाय ना, म्हणून ती गाय येते शेपटीला, मग ती गाय येते त्या आत्म्याला न्यायला, मग त्या आत्म्याला त्या शेपटीला धरून जाता येतं महाराज. मग ती नदी पार करता येते, मग ती नदी पार करता येते महाराज. म्हणून महाराज सांगतात क्षणोक्षणी हाची करावा विचार. पण महाराजांना लोक म्हणायला लागले, महाराज तुम्ही आमच्या जीवनात म्हणे, हो मी तुमचाच आहे म्हणे. मग असं करा ना, शेतकरी वर्ग आहे, नोकरीला आहे, पाण्याला आहे, समजा कुठं बाहेर गावी आहे,
असतं. तुम्हाला महिन्यानं काय पहिलं अक्षरच काय अभंग बदलला असता, पण याचा भरोसा नाही ना. काय सांगितलं? याचा भरोसा नाही ना. हे कधी धोका देईल सांगता येत नाही. अभंगाचं दुसरं नाही महाराज. या माणसाच्या माणूस जो जन्माला आलाय ना, मनुष्य देह, याच्या लक्षात येत नाही काळ सतत खातोय आपल्याला. काळाची एवढी Thank you.
साधू संत ओळख करून देतात, मग देवाची ओळख होते. तर पद्मनाभ जो तोडलाय ना, तो संतांनी जोडला ना, तर मग त्या भगवंताची तू आहे मी कोण आहे हा प्रश्न तेव्हा आपल्याला सोडतो. पण लोक आता म्हणतात ना, देवाला मानायलाच कोणी तयार नाही. देवाला मानायला कोणी तयार नाही. पण ज्यांना देव मानलाय ना, त्याची तर ओळख केली पाहिजे ना आपण. तुम्हाला जो समजा एखाद्याने बंगला बांधला तरी पण आपल्याला वाटत नाही का आपणही बांधला पाहिजे? वाटतं का नाही? वाटतं ना, सगळ्यांनाच वाटतं. मग तसं या भगवत भक्तीमध्ये जे आहे ना, भाऊ तुला तो दिसलाय ना, मग मला सुद्धा दिसला पाहिजे. याच्याकरता मी काय केलं पाहिजे? तू काय करतो ते मला सांग. हे सगळं जग जे दिसते ना महाराज, ते नाशिवंत आहे. उपजते ते नाशे, नासिले ते पुनरुमी दिसे. एक घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. है की नाही? हे साधू संतांनी उठवलंय, फुकट आहे का? नाही ना. आपण तिथपर्यंत पोहोचलोय का? आपल्याला अजून आपण नुसतं तिकीट पाडले, पण ड्रायव्हर अजून तिथपर्यंत गाडी नेली नाही. मग त्या भगवंताचं नुसतं भजन कीर्तन प्रवचन हे ऐकण्याकरता नाही, आपल्यातला भगवंत जाणून घेतला पाहिजे. असे संत शोधले पाहिजे. पण देव मानायलाच कोणी तयार नाही. भूतांवर विश्वास आहे, है की नाही? एखाद्याला भूतानाचा पळ झडपला ना, त्या भूतावर विश्वास आहे, पण देवावर विश्वास नाही. का? लक्षात ठेवा, एक उदाहरण सांगते मग तुमच्या लक्षात येईल. उदाहरण असं आहे, एक गावात मुख्य राहतो बरं का, मुख्य माणूस राहतोय, तो सगळा गाव सांभाळतो. आणि त्याने काय सांगितलंय, आपल्या गावामध्ये दवंडी पेटवा म्हणे. दवंडी भजन करायचं नाही, कीर्तन करायचं नाही, कोणाला देव मान्य करून द्यायचा नाही. कोणी देव मान्य केला त्याला दंड, त्याला शिक्षा द्यायची, आणि त्याला दंड द्यायचा. काय असेल तो दंड द्यायचा. असं त्या एका गावात एका मुख्याने ठरवलं. कोरोना काळात होतं की नाही असं? कोणी मंदिरात जायला तयार नव्हतं महाराज, जवळ सुद्धा उभं राहायला तयार नव्हतं. होतं की नाही? होतं ना. हा, मग अशी पद्धत त्या मुख्याने ठरवली की कोणी देव म्हणायचं नाही, देव मान्य करायचं नाही, देवाचं भजन करायचं नाही, कीर्तन करायचं नाही. ज्यानं केलं त्याला दंड. काय करायचा? त्याला दंड द्यायचा, शिक्षा द्यायची. पण एके दिवशी असं झालं महाराज की तो मुख्य ना गाव सांभाळून थकला. काय झालं? थकतं ना माणूस. एखादा आपल्या घरातला मनुष्य जरी असला ना, तर दररोज त्याचा जर व्यवसाय त्याच्याच मागं लागतो आपण, आहे की नाही? तो मुख्य राहतो त्याच्या, हे आणा ते आणा.
मुख्याला वाटलं बरं का. आणि मग तो त्यानं काय केलं, आपल्याला फिरायला जायचंय ना म्हणून त्याच्या जवळचा एक माणूस घेतला. जवळचा राहतो, जवळचा माणूस घेतल्याच्या नंतर त्या जवळच्या माणसाला सांगितलं, बाबा हे बघ म्हणे, मी आज आहे ना लई दिवसापासून हा गाव सांभाळतो म्हणे. असं कर, या गावाचा कारभार आहे ना 5-10 दिवस काय असेल तो मी जरा मुंबई फिरून येतो. काय मुंबई फिरून येतो म्हणे, मुंबई. मग मुंबई फिरण्याकरता जायचं म्हणलं, याला जो त्याच्या जवळचा माणूस होता पण त्याला सांगितलं, बाबा हे बघ मी जे काम करतोय ना ते नीटनेटकेपणा झालं पाहिजे. कोणाला कीर्तन करू द्यायचं नाही, कोणाला भजन म्हणून द्यायचं नाही, देवमान्य करून द्यायचं नाही, असं त्या मुख्यानं त्या जवळच्या माणसाला सांगितलं. पण अशी एक भानगड झाली ना, मुख्य गेला मुंबई फिरण्याकरता. मुख्य मुंबई फिरण्याकरता गेल्याच्या नंतर ज्याला गाव सांभाळण्याकरता सांगितलं ना त्याला थोडी देवाची आवड होती महाराज. काय होती? पण काय 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 माहितीये का, दबावाखाली राहते काय काय. काय कीर्तन करून द्यायचं नाही, काय म्हणायचं, बाय माणसाने कुठं कीर्तन करावं का, हे की नाही. असे काय कायचं आहे, बाईनं पुढं बाहेर बोलावं का, बाईनं सुनल मुलंच धरावं, असे राहत्या काय काय दबावाखाली राहत्या. असं तर त्याने सांगितलं देव मान्य करायचं नाही, असे तुला ज्यानं देव मान्य केला त्याला शिक्षा द्यायची. बाई माणसाला सल्ला कीर्तन करून द्यायचं नाही. तुकाराम महाराजांनी आपल्या ज्ञानेश्वर महाराजांनी जे सांगितले ना अभंगामध्ये, हरिपाठामध्ये, सर्वांगटी राम त्यया देई एक सूर्यप्रकाशक षष्ठरश्मी. मग सगळ्यांच्या देहात तो एकच आहे ना, पुरुषात्वा आहे की नाही, सगळ्यांच्या ठाई एकच आहे. मग आपल्यात भेद का भेद करतो आपण. म्हणून जसं जो मुख्य गेला फिरायला मुंबई फिरण्याकरता गेला, पण यांना आता अशी दौंडी पिटवली महाराज. गावकऱ्यांना बैठकी बसले. हे बघा म्हणे मुख्य 10 दिवस गावात नाही. काय म्हणे, मुख्य 10 दिवस गावात नाही ना, मग या भजन करा, कीर्तन करा, काय असं नसेल ते ज्याला जे वाटलं तो भगवंताचा परमार्थ चालू करा म्हणे. आता मुख्य 10 दिवस नाही म्हणे, लक्षात ठेवा. काय म्हणे 10 दिवस मुख्य गावात नाही. म्हणून बैठकीची बैठक गावकऱ्यांनी तयार केल्या. जवळ बसले, भजनी करायचं, कीर्तन करायचं, काय ते असं नसेल ते ठरवायला लागले. आणि ठरवायला लागल्याच्या नंतर एक जण म्हणतो, अहो लक्षात आले का म्हणे तुमच्या मुख्य 10 दिवस गावात नाही, भजन होतील कीर्तन होतील म्हणे. एक जण म्हणतो 10 दिवस नाही ना, मग 8 दिवसाचा सप्ताह ठेव ना. तो 10 दिवस नाही ना, तोपर्यंत 8 दिवसाचा सप्ताह ठेव म्हणे. मग जवळचे बाबा लोक गोळा केले आणि त्यांनी 10 दिवसाचा तो सप्ताह पार पाडायचं चालू केलं. पण मुख्याला दिलं मुंबईला. सप्त्याचा पहिला दिवस पार पडला, दुसरा दिवस पार पडला, तिसरा चौथा दिवस पार पडला. पण मुंबई फिरून फिरून मुख्य मात्र थकला. कारण गावच्या लोकांना मुंबई चालत नाही, वातावरण नाही नाव तसं. वातावरण तसं नाही म्हटल्याच्या नंतर त्याला तर सण महिना म्हणे. आता कंटाळ्यामुळे तो घराकडे निघाला. आता आपलं गावानं आपण म्हणे. मुख्य घरी यायला निघाला, रात्रीची वेळ झाली त्याला. रात्रीचे 12 वाजताच्या वेळेस आपण ज्यावेळेस गावातून पहिली सोय नसायची, गावाच्या बाहेरच सोडून द्यायचे लोक, है की नाही. तिथून पायी चालत असताना मुख्याला गावात शिरताना एक मशानभूमी होती, मशानभूमी. आणि मशानभूमीमध्ये भूत होती. लक्षात ठेवा, भूताला माने द्या बरं का लोक, पण देवाला नाही. मग भूतवती आणि भूतानी विचार केला तर आपल्याला कोणीतरी शिकार सापडली. म्हणून भूतावनी त्या मुख्यावरती झडप घातली. झडप घातल्याच्या नंतर पकडलं आणि मग सांगितलं, या बघ आता तर शिकार आपल्या ताब्यात आली. शिकार ताब्यात आली, पण याला कच्च
ಹರಿ ಉಚ್ಚಾರಣೆ ಮಂತ್ರ ಬಯಾಗಾದ पळेबुदाबाद नेते भूतांना सुद्धा पळावं लागलं का त्याच्यात ताकद आहे ना मग लक्षात घ्या ना महाराज तुमचा भूतांवर विश्वास आहे भूत मान्य करतो आपण मग तो त्याला पळवणारा मान्य केला तर जर भूतांवर विश्वास आहे आपला भूत आहे हे जर मानतो आपण जर भूतांवर विश्वास आहे मग त्याला पळवणाऱ्यावर विश्वास धरा ना तुम्ही तो मान्य करा ना मग तो मान्य करायचा ना आपल्याला मग साधूचा संगम समागम करा अभंगाचं तिसरं Oh,
रे